तर सुजय जेव्हा आला त्यावेळी मला एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी ती कादंबरी केवळ वाचलेली होती अनेक वेळा असं नाही, तर ती कादंबरी जणू काय तो असा पूर्ण भारून गेल्यासारखा होता. दिग्दर्शक म्हणून त्याला त्या कादंबरीमध्ये असणारा एक विशिष्ट रंग आहे तो पकडायचा प्रयत्न करतोय. आणि मग त्याच्यानंतर मग आणखीन जेव्हा आमच्या चर्चा झाल्या, बैठका झाल्या, तेव्हा त्यांनी स्वतःला काय वाटतं ते सांगायचा प्रयत्न केला. आणि मग मला जेव्हा असं वाटलं की नाही, हा एक तरुण मुलगा ह्याला समजतं हे आणि हे चांगलं करू शकेल, त्यामुळे मी त्याला हक्क द्यायचे ठरवले. म्हणजे मला त्यावेळी अशी चिंता वाटली नाही की हा अगदी नवीन आहे, हा याचा पहिलाच सिनेमा आहे. मला असं वाटलं की ज्या माणसाला यातला गाभा कळतो आहे किंवा ज्या माणसाला याच्यात काय सांगितले ते कळतं आहे, त्यांनी याच्यावर सिनेमा केला तर चांगला. आणि म्हणून मग त्याला ते हक्क दिले आणि मग त्याच्या पुढच्या प्रक्रिया त्यांनी सगळ्या पूर्ण केल्या. आता सिनेमाची तांत्रिक अंग पण असतात. म्हणजे उदाहरणार्थ आज आपण 2010मध्ये आहोत, परंतु साधारणपणे ही कादंबरी ज्या काळातली आहे तो एक 25-30 वर्षामागचा काळ आहे. तर त्या काळातले कपडे कसे असतील, त्या काळातली माणसं त्यांचे पेहराव कसे असतील, त्या काळातले मुलामुलींचे पोशाख कसे असतील, याचा सगळ्याचा प्रत्येक गोष्टीचा छान बारकाईने विचार केलेला आहे. आणि तो तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळी पडद्यावर बघाल त्यावेळी लक्षात येईल की हे मुलींच्या वेण्या घालण्याची पद्धत आहे किंवा वेण्या बांधण्याची पद्धत आहे किंवा स्कर्ट किंवा ब्लाऊजसुद्धा त्याचे एक विशिष्ट तऱ्हेने असतील. तर ह्या सगळ्यातून कादंबरीचा जो काळ आहे, कादंबरीमध्ये जे काही सांगायचा प्रयत्न केला आहे ते या माध्यमाद्वारेही पुन्हा सांगायचा खूप प्रयत्न केला आहे. आणि ते मला चांगलं वाटलं की त्याच्यावर जी मेहनत घेतलेली आहे, जो बारकाव्याने प्रत्येक गोष्टीचा विचार केला आहे, ते खूप सुंदर झालेलं आहे. दुसरं एक मी असं पाहिलं की सुजयची ज्या तऱ्हेने या सिनेमाकडे बघितलं होतं, तर त्याची एक दृष्टी खूप वेगळी होती. म्हणजे आपण थोडंसं म्हणू की आधुनिक आहे किंवा थोडीशी जागतिक अशी दृष्टी आहे की त्याचं ज्या ठिकाणी प्रशिक्षण झालं होतं, ज्या तऱ्हेच्या परिणामातून तो गेलेला होता आणि ज्या तऱ्हेचे मित्रमंडळी त्यांनी आधीच्या 2-3 वर्षात केलेलं होतं. म्हणजे मी असं म्हणेन की त्याचं ट्रेनिंग एका विशिष्ट वेगळ्या तऱ्हेने झालं होतं, जे आजच्या मराठी हिंदीच्या प्रशिक्षणापेक्षा थोडं वेगळं आहे. आणि मला ती गोष्ट महत्त्वाची वाटली आणि तीच या प्रत्यक्ष सिनेमा सुरू झाला तेव्हा ते दिसतंय. उदाहरणार्थ ते कॅमेरामन त्याचा आहे हा स्पॅनिश आहे किंवा साऊंडचं काम बघणारा आहे तो पण परदेशी आहे. तर ही एक तऱ्हेची पूर्णपणे वेगळी दृष्टी ह्या मराठी सिनेमासाठी त्यांनी लावलेली आहे. चित्रपटासाठी जे निर्मिती सहाय्य करतायत किंवा याची निर्मिती करतायत ही दोन्ही मंडळी म्हणजे अनिल सातपुते, कांचन सातपुते, ह्या दोघांनाही याचं एक महत्त्व किंवा ह्या विषयाचं महत्त्व हे चांगलं कळलेलं आहे. आणि त्यांनी मला असं वाटतं की सुजयला पूर्णपणे एक मुक्त हस्त, फ्री हँड ज्याला म्हणता येईल तसं दिलेलं आहे की बाबा हां ठीक आहे, एकदा आम्हाला कळलं की हे तुला असं असं करायचं आहे तर तू या पद्धतीने कर. सिनेमाचं शूटिंग ही तशी अतिशय कंटाळवाणी गोष्ट असते. म्हणजे एक शॉट पूर्ण करण्यासाठी तासनतास लागतात, परंतु सगळे लोक ज्या तऱ्हेने काम करत आहेत की कुठेही तसा आरडाओरडा नाही आहे किंवा एकमेकांवर चिडणं नाही आहे, अतिशय मनमोकळेपणाने शांतपणाने शूटिंगचं सगळं काम चाललं आहे. की ती प्रक्रिया महत्त्वाची आहे. तुम्ही जे नंतर तयार करणार ते तर महत्त्वाचं आहेच, पण कोणत्या प्रक्रियेतून तुम्ही जाता आणि कशा रीतीने हे साध्य करता हे पण फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं दिसतं की या सगळ्यांना त्याच्यामध्ये आनंद होतो आहे आणि त्यांना जर तसा आनंद होत असेल ते सुद्धा त्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे.